नमस्कार. नमस्कार. साहेब आपलं नाव? सागर तानाजी भोसले, राहणार गोंदेगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक. बरं, ही डाळिंबाची बाग आपली आहे ना? हा. किती आहे? ही 1 एकर 1 गुंठ आहे. त्यामध्ये आपण सिंगल पॉडाचा अवलंब केलाय. त्याच्यामुळे आपलं जे मधलं अंतर आहे दोन्ही झाडांमधलं ते 6.5 फूट आहे आणि गल्लीचं अंतर 8 फूट आहे. अच्छा. तर त्याच्यानुसार आपले 475 झाडं 1 एकर 1 गुंठ्यात बसले. हो का? आणि व्हरायटी सांगायचं झालं तर शरद किंग व्हरायटी आहे. अच्छा. हा. तुम्ही प्रोटोमिल खत वापरलं ना? बरं. आता ह्याच्यावर मला सांगा, प्रोटोमिल बरोबर आणखीन काय काय वापरलं तुम्ही? प्रोटोमिल बरोबर आहे ना आपण सर, पहिल्यांदा शेणखताबरोबर प्रोटोमिल टाकलं होतं. त्याच्यानंतर ज्यावेळेस बाग कलरला आणि साईजला लागला त्यावेळेस प्रोटोमिल वापरलं होतं. प्रोटोमिल आपण सिंगलच वापरलं होतं त्यावेळेस. तर ते स्टोरेज अन्नद्रव्य असल्यामुळं तर आपल्याला त्याचा नक्कीच फायदा झाला साईजला वगैरे. त्याच्यानंतर त्याचा रिझल्ट आपल्याला समोर आलेले आहे त्याच्यावाले. अच्छा, किती वापरलं आपण प्रोटोमिल? एका झाडाला 1 किलो, म्हणजे दोन्ही साईजचे जे ड्रीप आहे त्याला अर्धा किलो इकडनं आणि अर्धा किलो इकडनं, म्हणजे 1 किलो एका झाडाला. किती वर्षाची झाड आहे? ही पहिलंच वर्ष. कसं वाटतं तुम्हाला हे रिझल्ट? म्हणजे काय काय वाटतं रिझल्ट मध्ये काय झालं का, आता जे तज्ञांचं म्हणणं काय आहे का प्रत्येक पाण्याबरोबर अन्नद्रव्य म्हणजे आपण प्रत्येक खत सोडलं पाहिजे, पण शेतकऱ्याला ते काही शक्य होत नाही. त्याच्यामुळे हे जे स्टोरेज अन्नद्रव्य म्हणजे ज्यावेळेस झाड अन्नद्रव्य केव्हा घेतं, जेव्हा त्याला पाणी भेटतं जेव्हा आपण पाणी देतो हे स्टोरेज अन्नद्रव्य जेव्हा आपल्याला बाकीचे खतं सोडणे शक्य नाही होत, तर त्यावेळेस हे ऑटोमॅटिकली झाडाला ते तेवढ्या पुरतं व्हायला ते भेटतं. अशा पद्धतीने मग त्याच्यामुळे झाडांना बराचसा फरक पडला. फरक म्हणजे काय? ग्रीनरी झाली, फळांची साईज वगैरे, त्याच्यानंतर कलर, तर याच्यामध्ये फरक. आणि जे आपण हे देतो म्हणजे स्लरी देतो ऑर्गॅनिक, तर त्या स्लरीचं काय झालं, ज्यावेळेस ती स्लरी आणि हे खत एकत्र होतं तर ती प्रत्येक वेळेस स्लरी देताना ती हे खत पण ती अपटेक करते. दोन्हींचे पण त्याचा रिझल्ट व्यवस्थित आला. रासायनिक काहीच नाही वापरलं? रासायनिक पण आहे, पण मग याचा पण रिझल्ट याचा सेपरेट आपल्याला अनुभव त्याचा आलेला. तुम्हाला असं का वाटतं की हे प्रोटोमिलचेच रिझल्ट आहे म्हणून? प्रोटोमिल आहे ना, प्रोटोमिल दिल्यानंतर आहे ना जो फरक जाणवला, बाकीचे थोडी खत आहे ना आपण थांबून घेतलं तेवढ्या काळामध्ये, तर ते त्याचा फरक आपल्याला त्या टायमिंगला जाणवला नक्कीच. आणि त्याच्यामुळे आपण जे बाकीचे जे खतं होते जसं प्रत्येक पाण्याला आपण 0,52-34 म्हणा, 19 म्हणा, 42-47 झालं, तर हे खतं आपण थोड्याफार प्रमाणात कमी केले कारण की हे खर्चाला काही परवडत नाही. आणि मग त्याचा रिझल्ट आपल्याला आला, झाड टिकून राहिलं आणि ग्रीनरी वगैरे झाडाची व्यवस्थित राहील. म्हणजे आता रासायनिक खतं महाग झाली तर ती तुम्ही कमी करून सुद्धा तुम्हाला चांगला रिझल्ट आला. बरोबर, तो एक विषय झाला. अच्छा. आणि ग्रीनरी पण चांगली आहे. आणि ज्यावेळेस आपण आता बाग खाली झाल्यानंतर ज्यावेळेस आपण गावठी खत लावणार आहे, गावरान शेणखत, तर त्याच्याबरोबर आपण नक्कीच हे जर वापरलं तर दोन्हीचं, कारण गावठी खत तर काही लगेच लागत नाही, पण मग त्याचा रिझल्ट याला 100% येणार आहे. जमीन सुपीक राहिला पण त्याचा चांगला रिझल्ट येणार. बरं, ह्याच्यावरती काही म्हणजे तेल्या बिल्याचा नाही, काहीच प्रकार नाही, सगळं क्लिअर व्यवस्थित, पूर्ण सगळी पूर्ण झाड व्यवस्थित. 450 झाडे, प्रत्येक झाडाला व्यवस्थित माले झाड वगैरे कुठलं काही गेलेलं नाहीये. काळी जमीन आहे आपली, मर रोगाचा जास्त प्रादुर्भाव राहतो आपल्या जमिनीत, पण त्या म्हणजे कुठलाच प्रकार मर पण नाही, काहीच नाही. म्हणजे तुम्ही त्याच्याबद्दल समाधानी? आणि ही आता तुमचे सगळे मित्रमंडळी गावातलीच आहेत बरोबर, त्यांना तुम्ही काय सांगाल आता? हेच आता हे वापर करायचा याचा व्यवस्थित, कुठल्याही पिकाला असलं तरी ते व्यवस्थित. ज्यावेळेस पीक तुमचं समजा कांदा आहे, ज्यावेळेस फुगवायला लागतो किंवा त्याला कलर यायचा वेळ असेल तर त्यावेळेस 100% वापरणं गरजेचं. मग तुम्ही आता पुढच्या वेळेस कांद्याला सुद्धा वापर? नक्की 100%. चला, धन्यवाद.